तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आज सकाळी नाही, खूप जास्त सकाळी व्लॉग स्टार्ट केलेला आहे, कारण शिवानी आणि पप्पा येते. मी तर खूप जास्त हॅपी, मला रात्रभर झोपसुद्धा लागली नाही. सो आता आम्ही त्यांना आणण्यासाठी चाललेलो आहे. तसं ते बोलले की येतो आम्ही, पण म्हटलं नाही येतो म्हणून घ्यायला. सो हे येत आहे, आता आम्ही जातो आणि त्यांना पिकअप करतो. फायनली आम्ही त्यांना घ्यायला आलेलो आहे आणि ते पण आम्हाला दिसले थांबलेले. शिवानी आणीला त्यांना आता घेतलेलं आहे, पण शिवानी गाडीवर गेलेली आहे आणि पप्पांनी कॅबनी चाललेलो आहे. कॅब केली होती, आता तिला कसं तरी होत होतं, त्यामुळे ठीक आहे कारमध्ये बसायला हा म्हणत नव्हती, कारण रात्रभर प्रवास केला तर तिला चक्कर वगैरे येत होता. त्यामुळे ती गाडीवर गेली आणि पप्पांनी आता कॅबनी चाललेलो आहे. आता आम्ही आमचे गेस्ट घेऊन घरी आलेलो आहे. मस्त चहा पाणी झालेलं आहे आमचा, आता नाश्ता करायचा आहे. पण इकडं मामा बसलेले आहे, म्हणजेच आकांक्षाचे वडील. कसं वाटतं, काहीतरी वेगळं वाटतं इकडे येऊन? नाही, मस्त वाटते. तरी आपल्यापेक्षा वातावरण वगैरे गरमी मस्त आहे. गरमी मस्त आहे. आणि आकांक्षाची फिलिंग बघू शकता तुम्ही. बघा, आल्यापासून पप्पाला आणि बहिणीला विचारते, चहा पित्या का, दूध पित्या का? मग नाही समजू शकत तुम्ही, ती माझी फिलिंग जाऊ द्या. हा का? अजून काही दोन शब्द? आता मस्त आहे, पुढचे 2-3 दिवस ना आमचे खूप छान जाणार आहे. मस्त आम्ही बाहेर फिरायला जाऊ वगैरे वगैरे. शिवानी आता 8 दिवस जायचं नाही? 8 दिवस? हा. आता हा म्हणणार बरं का कॅमेरा समोर, आणि नंतर 3 दिवसांना लगे म्हणा आम्हाला जायचंय, करमत नाहीये असं. तवाच्या निराडन मग जासाठी. मागच्या वेळेस आली होती एकदा, आम्ही वडोदऱ्याला राहत होतो ना, तेव्हा आली होती ना, तर त्या रडत होती ती, मला जायचं. सगळ्यात फर्स्ट टाइम आम्ही लग्न झाल्यावर आलो तेव्हा आली होती ती. तिला अजिबात करमत नव्हतं, रडत होती ती, तिकीट बुक करा मला जायचं. ही त्याच्यापेक्षा आणि माझी मम्मी त्याच्यापेक्षा. हा, कर रे, बुक कर संध्याकाळ. त्याला करमलंच नव्हतं दोघीला बी. पप्पा तिकडे मस्त मोबाईल बघते. पप्पा म्हणते की बसमध्ये झोपून थोडं बोर झालो, त्याच्यामुळे थोडं आता खुर्चीवर रिलॅक्स होतो. काय बनवलं मग तुझ्या पप्पा आणि तुझ्या सिस्टरसाठी? मस्त अशी पनीरची भाजी बनवली, जवळून दाखवा. वाव, भारी बनवली हा दिसायला. काय माहिती टेस्टला काय माहित कशी आहे. आता त्यावरून ना मी पनीर किसतीये, लय छान लागतं. वरून पनीर किसून टाकले का थोडा वेळ तसंच ठेवायचं. पण ते ओके. आता ना पप्पांनी त्यांनी एवढं सामान आणलेलं आहे, 2 गोण्या भरून, ते सुद्धा आता ओपन करायचं आहे. तरी मी नाही म्हणत होते मम्मीला, तरी काय दिलं काय माहिती, 2 गोण्या भरून आणलेल्या आहे. शेवटी आईची माया आहे, नाही तरी म्हणता तरी भरपूर भरून देता. हे बघा, एवढं सगळं यांनी आणलेलं आहे. आणि हिला ना आत्ता हे लांब नको. हिला आत्ता असं वाटतं की मी बसमधून बाहेर आले म्हणून, नाहीतर हिला आतापर्यंत असं वाटत होतं मी बसमध्ये बसलेले आहे. अजून कसं काय वाटत असं तुला? कसं काय होतं असं गोल गोल फिरणं? म्हणजे काय आता काही कळत नाही असं. तिला नाही सहन होत ट्रॅव्हल. सगळ्यात मेन म्हणजे तर मला नव्हतं होत, मला एवढ्या उलट्या वगैरे व्हायच्या लग्नाच्या आधी, पण आता मी स्ट्रॉंग झाली. मला ती मला म्हणते हॅट्स ऑफ टू यू. जसं दरवेळेस तुम्ही ट्रॅव्हलिंग करता. काय काय आणलं का शिवानी? आता आम्ही बघतोय काय आणलं, काय आणलं यांनी. काय याच्यात? ओ, याच्यात गहू एवढे सांगितले नव्हते तरी दिले. अरे बाप, एवढे गहू तर आम्ही कधीच आतापर्यंत आणलेले नाही जितके की यांनी आणलेले. बापरे, लाडू, चिवडा, शेव. अरे दिवाळी का आता? नाही, पण मम्मीने दिलं सगळं. इकडे खाली लाडू आहे. धर तुला एक लाडू. नका तुला खायचा? तिला द्या. तिनंच आणलं ते, तुझ्यासाठी नाही ते का? बापरे बाप, याच्यात पण शेव आहे. अरे बाप, ते काळ काय आहे? काय झालं? नजर लागू नये म्हणून. बापरे, कढई. आणि या गोष्टीची हिला खूप आतुरता होती इतक्या दिवसाची. मी जस्ट एकदा म्हणलं होतं की मला ना छोटी कढई पाहिजे, तिनं ते लक्षात ठेवलं मम्मीनं आणि घेऊन
बापरे घेतली तर कधी येते कधी नाही. म्हणजे असं काही नाही, इकडे पण घेऊ शकतो. 2 पण कढाई आहे 2, पण मी जस्ट सहज बोलली होते की मला स्टीलची छोटी नाही आहे पण मोठी स्टीलची आणि जर्मलची तर छोटी. मी सहज बोलले की स्टीलची छोटी नाही आहे तर तिला लगी घेतली. बापरे घंटी. चला आता ही माझी दररोज सकाळी सकाळी झोप उडवणार आहे घंटी वाजून. वा वा. अजून काय आहे? बाकीचं मसाले पीठ वगैरे वगैरे भरपूर आहे सामान. लाल तिखट भरपूर इकडं आहे. ना प्रवीण मसाला मिळत नाही त्यामुळे मला तिकडूनच आणावा लागतो. आणखी एक कुडी तिकडं. आणि आम्हाला त्या मसाल्याची अजिबात जमत नाही. बापरे बाप. पीठ गहू पीठ भरपूर आहे. तांदूळ. आता खालचं जड आहे मला काही पेलणार नाही ते. आता हे सगळं मी आता पटपट आवरून ठेवते. मोठं म्हणा आत्ता काय बोलले? ते म्हणलं तिला बसू दे. असं नाही, करू दे आराम बायकोला. पहिले जसं बोलले तसं बाई का बाई कर जरा आराम. नाही, असं नाही. असंच म्हणलं होय. पैसे आले म्हणलं मी 30 मिनिटाचा ब्रेक घेत असते मग पोळ्याला पीठ भिजवायला. आता भिजू का? तर हे काय बोलले? काय बोलले ते? बाई नाही, मी बोलले मग जाय आताच कर. मी म्हणलं बाई थोडं कर थोडा आराम. नाही, तसं नाही वेगळी केली होती. ते बोलले अरे बसू दे ना माझ्या बायकोला करू दे थोडा आराम. तर पोट भरून जेवण वगैरे केलं. नंतर आम्ही काही ब्लॉग शूटच नाही केला. आता दुपार झालेली आहे आणि पप्पाला तर खूप जास्त बोर होत होतं. थोडासा आराम केला पप्पानी आणि आता घरात काही पप्पाला करमत नव्हतं त्यामुळे खाली गेलेले आहे गार्डनमध्ये. इकडे तिकडे थोडाफार टाइमपास चालू आहे कारण घरात बसायची अजिबात सवय नाही खरं म्हटलं तर. त्यांना तिथं चालू असतं शेतात वगैरे का. आणि ही हिचं नुसतं चालू आहे लोळणं. यांचं आज वर्क फ्रॉम होम घेतलेलं आहे सो यांचं वर्क चालू आहे. आणि तिच्या पप्पाला बाहेर जायचं होतं ना, या दोघी नका जाऊ नका जाऊ अशा घाबरत होत्या. मी म्हणलं जा मामा. तुम्ही नाही समजू शकत. जाऊ द्या बरं. मी म्हटलं पप्पाला मी येते तुमच्यासोबत. पप्पा म्हणे नाही नाही जातो म्हणून मी. लिफ्टचं काय सोसायटीच्या लिफ्टचा थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मला भीती वाटत होती कारण ती अचानक बंद होती आणि एकदा आम्ही दोघं अडकलो होतो. डेंजर. मग आम्ही काय केलं, गाईज ऐका गाईज, इतकं जवळ नाही ना लांब आहे. गाईज मी आम्हाला बोलवलं मी घरात बसून ठेवलं सकाळचं बोर करते. तर मग आज फर्स्ट टाइम आले, पहिला दिवस आला, त्याला आराम पाहिजे. आणि हिचे पप्पा बाहेर झाले तर मी त्यांचं लाईव्ह लोकेशन घेतलं. म्हणजे पुढे बी गेले मी त्याच्या मागं जाऊन अरे बापरे. आज नुसतं असंच ठिकाणं चालू आहे आमच्या घरात. सो आम्हाला VR मॉलला जायचं आहे कारण आज रात्रभर त्यांनी ट्रॅव्हल केला त्यामुळे त्यांचा आरामसुद्धा झालेला नव्हता. म्हटलं आजच जर बाहेर फिरायला गेलो आपण तर रिकामी त्यांची परेशानी होईल, दगदग होईल. त्यामुळे आता संध्याकाळी आम्ही VR मॉलला जाणार आहे. हो ना? VR मॉल, त्याच्यानंतर मग घरी जेवण, मग उद्या जाऊच तिकडे. हां, उद्या फ्लावर शो आणि गुरुकुल वगैरे कुठेतरी जाऊ. आम्ही ना आलो होतो VR मॉलला. आम्हाला येता येता संध्याकाळ झाली होती कारण यांचं वर्क फ्रॉम होम चालू होतं त्यामुळे लवकर येताना आलं तुमचं मॉल. बट आता काय जाऊ द्या, उशिरा की नाही होत. पप्पा, शिवानी आणि आम्ही दोघं. आज एवढी गर्दी पण नाही. आम्ही दरवेळेस येतो ना सॅटर्डे किंवा संडेला खूप जास्त गर्दी राहते. आज सगळं ओपन आहे, मोकळं मोकळं आहे. आता शिवानी आणि मी मस्त मॉलचा एन्जॉय करतोय, एक्सप्लोअर करतोय आम्ही. आणि ही हिच्या पप्पाला मॉलविषयी थोडी इन्फॉर्मेशन देते. इकडे हे दुकान, इकडे हे नाही दुकान नाही, मॉलमध्ये याला शॉप म्हणायला पाहिजे कारण की दुकान सोबत नाही. हिला कसं सगळं माहिती आहे त्याच्यामुळे पप्पाला सांगते ती. आणि शिवानीचा मूड यासाठी गेलेला आहे, थोडंसं फोटो चांगले येत नाही. कस येत नाही फोटो चांगले? मी पण चांगले काढतोय. तसंच मला हिच्यासोबत सुद्धा होतं. हिला पण किती सुद्धा चांगले फोटो काढले ना, आवडत नाही. आता मी मॉलमध्ये वगैरे सगळं फिरून आलो आणि थोडंसं बाहेर थोडंसं खाल्लं आणि आता घरी येऊन ही काय करते बघा. काय करते? आलू पराठे बनवायचे त्यासाठी चटणी. ओके. थोडेसे बटाटे माझ्याकडून एक्स्ट्रा बॉईल झाले. जाण्याच्या गडबडीत मी टाकून दिले होते. म्हटलं आल्यावर खूप जास्त वेळ होईल ते जरा जास्तच हे झाले. अरे असंच देवा. जाऊ दे आता. पराठे आणि व्यवस्थित जमले पाहिजे. आज खूप काही काही खायला आहे मस्त.
हा ठेवून दिलं. आता बराच वेळ झालेला आहे. पटपट मी आता आलू पराठे बनवते आणि यांना सगळ्यांना गरम गरम खायला देते. आणि तुम्हाला माहिती आहे, आज नॉर्मल गेलो होतो पण एवढी काही मजा नाही आली, कारण की असं गर्दी असल्यावर थोडी मजा चांगली येते, भारी वाटतं. आम्ही जर सॅटर्डे संडेला जातो ना तेव्हा मस्त म्हणजे सगळं असं भरलेला असतो. आज एकदम असं शांत आणि शांत. ह्यावेळेस काही डेकोरेशन पण नव्हतं मॉलमध्ये. हां दरवेळेस मला वाटलं होळीचं काही असेल पण नव्हतं काही. नव्हतं केलेलं यावेळेस. नाही तर काही ना काहीतरी असतं, म्हणजे असतंच तिथे. आमचा माठ कसा वाटला तुम्हाला? पाणी मस्त थंड होतं ना. हा भरपूर गार होतंय लगे भरपूर. रचकले मी. जमलंच नाही ते. काय प्लॅन होता? घाबरायचं तिला. आणि या ठिकाणी शिवानीचा प्लॅन चोपट झालेला. तू काय म्हणे तुला घाबरायचं म्हणे? मग पायाचा आवाज आला मी रचकले असते. हा. थोडस बटाटे जास्त शिजल्यामुळे ना ते पराठे जमत नाही, त्याच्यामुळे आता मी शिवानीला करायला लावणार आहे. ऐक, हो, एक पराठा शिवानी करून दाखवणार आहे. माझ्यासाठी शॉपिंग काही जर ना ते केले ना कोणाचं जेवण नाही होणार. नाही, तुझा पराठा मी खाईन. हा. आपण दोघं अर्धा अर्धा. चॅलेंज. हा. बघू आता मीच याला ना दोन म्हणजे छोट्या छोट्या पुऱ्यासारखं लाटून त्यावर मग सारण भरते, मग लाटते, कारण तसं जमतच नाही. पहिला मी बनवला पण काही जमला नाही, सो त्याच्यामुळे आता ही ट्रिक मी यूज केलेली. आज हिच्या बहिणीमध्ये आणि पप्पामध्ये एवढी बिझी आली ती हा. की तिनं बटाटे जास्त शिजवून टाकले, त्याच्यामुळे आता हे त्याचा शिक्षा आहे तिला. ते जायच्या आम्ही ना मॉलमध्ये जायच्या गडबडीत होतो, त्याच्यामुळे झालं हे सगळं. आणि हे असे केल्यावर फुगत पण नाही, नाही असे टम्म फुगते ना हे पराठे. हा ते पुरणाच्या त्याचं पोळीवाणी केले का छान फुगतात. फोगराला जेव्हा तुला नाराज नाही करणार त्या फोगराला. काय माहिती आता. शिवानी बघते कसं लाटाचं काय. जमन का? हो आता जमत गेली. फुगला थोडा वेळ फुगला. एवढी मास्टर शेफ हिला जमत नाही. मला काय सांग. कशाचा मास्टर शेफ करू. असं जुगाड करून चालू आहे आता माझं पराठे बनवणं. मीला म्हणलो मला एक पोळी कर फक्त, मी खातो. याच्यात काय फरक आहे? किती छान आहे. पण मी एकूण एकच आहे ना. नाही यांना ना म्हणजे कच्च्या बटाट्यात मसाले टाकून जर पराठे केले तर कच्च्या बटाट्यात कच्च्या बटाट्यामध्ये जर मसाले टाकून जर पराठा बनवून दिला तर तो आवडतो, पण अशी त्याची भाजी बनवून जर केले ना ते नाही आवडत. उलटी चॉईस आहे सगळी आमची चॉईस ना opposite आहे. देव कधीच सारख्या चॉईसची बनवत नाही. जर तसं बनवलं ना लवकरच घर लागून जातं. जसं की आपण कुठं गेलो उदाहरणार्थ काही पाहायला किंवा काही घ्यायला, तर ते दोघाला आवडत नाही. आमचं असं भरपूर ठिकाणी होतं की ते हिला आवडतं ते मला नाही आवडत, किंवा मला जे आवडतं ते हिला नाही आवडत. काय म्हणणं आहे याच्यावर? हा एका याने चांगलं पण आहे, जर दोघांना आवडलं तर मग विषयच खोले. आणि आता स्वयंपाकामधले मास्टर थोडे चेंज झालेले. त्यांनी त्यांचं एक पाऊल मागं घेतलेलं आहे, कारण की बटाट जास्त शिजल्यामुळं जरा पराठ्याला प्रॉब्लेम होते. तर शिवानीने एक पाऊल पुढे टाकत शिवानी बोलली की भोय बाजूला तू, मी करून दाखवते. पण तरी पण माझा पण छान जमला. शिवानी आता फुल कॉन्फिडन्समध्ये बघू आता. मला तर पोळी लाटण्यामध्ये थोडा डाऊट येऊन आला. शिवानी तू करू शकते, तिच्यापेक्षा भारी करू शकते. आजपर्यंत मी केलं नाही. फर्स्ट टाइम करते. पहिले काय म्हणले आजपर्यंत मी केलेलं नाही, म्हणजे याचा अर्थ फर्स्ट टाइमच करणार आहे ना. बरं ते बोलायचं काम नव्हतं. एनर्जी वाया घातली तू. ओके सॉरी. ए मसाला जास्त घेणार. तिच्या हिशोबाने होते. पाहू आता शिवानीला जमतं का नाही. हे काय चालू आहे? अरे व्हिडिओ मध्ये दाखव. काय चालू आहे? पाहू दे कस करते. सांभाळा तुम्ही.
तुझी काहीतरी नवीन टेक्निक आपल्या व्ह्युअर्सला बघू दे ना. तिचं पाहत एकदा हम्म. असं आज जरा पोळ्यामधून बटाटे बाहेर येऊ लागले. त्याला मध्ये करमून नाही राहिलं वाटतं. गाईज मला जर जमलं नाही तर समजून घ्यायचं चटणीची चुकी आहे. हा चटणीची चुकी. आता मी हे दोन एवढे छान लाटले. चटणी बाहेर येणार आहे एवढं मला माहिती आहे. नाही नाही तसं बी यूज राहील ना, त्याला मध्ये करमून नाही राहिलं ना आज. अपेक्षेपेक्षा तरी भारी वाटू राहिले शिवानीचे पराठे. वा वा. हम्म. ए बाई पीठ थोडंच आहे. आम्ही घेऊन आले टेन्शन नाही घेऊ. एवढं पीठ टाक टाको. ते चिटकते मग खाली. हम्म. ही बघा मागून कशी बघती. अय केस एवढं झटका नको मारू ना, तर तिला लागले ना तिकडे. लईच बायकोची काळजी आहे बाई. परत ये. पाहिजे बायकोची काळजी. ती आपली एवढी काळजी घेते, आपण घ्यायला पाहिजे का हो? सगळ्यापासून ते चालू आहे. हात जरा जास्त झाले हा. तू हे कर तू ते कर. झाली का? झाली वा. देख लो. जमतं शिवानी तुला. फक्त आपल्याला भ्रम आहे की शिवानीला जमत नाही म्हणून. येतं तिला पण ती जीवार येते म्हणून तिला हे मी टास्क दिलं होतं. हम्म. आता सगळे शिवानी लागणार आहे. ही बिग बॉस पोहो जरा टास्क करू लाई. टास्क वाढव. आता तिला कामालाच लावून दिलं वाटतं. नाही ना जेवढे वाटायचे तेवढे वाटा, बाकीचे मी करते. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं ते पचवण्यासाठी बाहेर आलो. ते बघा यांच्यात जर आज एनर्जीच नाही आहे. ब्लॉगमध्ये बोलण्याची सुद्धा त्यांची इच्छा नाही आहे. खूप आज जरा लिमिटपेक्षा जास्त आमचं वॉकिंग झालेलं आहे त्यामुळे, कारण दुपारी पण आम्ही बाहेर आलो होतो तेव्हा पैदलच आलो होतो. हां आणि या मेंबरला बलजबरी आणलेले. यांची काही इच्छा नव्हती पण तरी त्यांना आम्ही घेऊन आलेलो आहे. पागल. काही घाबरले करून आलो. त्यानंतर पहिले स्किन केअर करून घेतली. खूप जास्त थकलेलं आहे आता सगळेच्या सगळे, कारण ही सुद्धा झोपेच्या तालात आहे. पप्पा सुद्धा झोपलेले. आता मला सुद्धा एवढी झोप आली, पण मला ना मिनी ब्लॉग एडिट करायचा आहे ज्याचा की मला खूप जास्त कंटाळा आलेला आहे. तर करावं लागेल. सो मी माझा मिनी ब्लॉग एडिट करते. तोपर्यंत तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.